तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण बघा अवघ्या महिन्याभरावरती तुमच्या 6 परीक्षा होऊन ठेपलेल्या आहेत. पण अद्यापही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नाही. आणि त्यातच महत्त्वाचं म्हणजे की तुमचा इंग्लिश विषय. बरेचसे विद्यार्थी या विषयाला घाबरतात. कारण की ह्या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा असतो, कोणत्या गोष्टी अभ्यासायच्या असतात आणि पेपर नेमका कसा असतो, हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसतं. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी इंग्लिश या विषयाचा अभ्यासच करत नाही. पण बघा आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इंग्लिश या विषयाबद्दलची संपूर्ण क्लॅरिटी येणार आहे, की कोणत्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत, पेपर कशा पद्धतीने असतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपण सामायिक परीक्षेसाठीचा इंग्लिश या विषयाचा अभ्यासक्रम बघूया. तर बघा तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी इंग्लिश या विषयाचे पहिले 2 युनिट तुम्हाला अभ्यासायचे आहेत. ज्यामध्ये बघा पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला एकूण 5 घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि दुसऱ्या युनिटमध्ये तुम्हाला एकूण 6 घटक अभ्यासायचे आहेत. असं दोन्ही मिळून 11 घटकांचा अभ्यास तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी करायचा असणार आहे. आता बघा ह्या 11 घटकांमध्ये काही तुम्हाला पोएम्स दिलेले आहेत, काही तुम्हाला चॅप्टर्स दिलेले आहेत. आता बघा पोएम्सवरती कसे प्रश्न तुम्हाला विचारले जातात किंवा चॅप्टरवरती कसे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा असतो, ते आता आपण पेपर पॅटर्नच्या माध्यमातून समजून घेऊया. तर बघा तुमचा इंग्लिश या विषयाचा पेपर सामायिक परीक्षेसाठी हा पेपर तुमचा 80 गुणांचा असणार आहे आणि तुम्हाला 3 तासामध्ये हा पेपर लिहायचा असणार आहे. आता बघा 80 गुणांचा पेपर नेमका कशा पद्धतीने असणार आहे, कसे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, मार्किंग स्कीम कशा पद्धतीने असणार आहे ते आता आपण बघूया. तर बघा तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर एकूण 5 सेक्शनमध्ये डिव्हाइड केलेला आहे. ज्यामध्ये तुमचा पहिला सेक्शन असणार आहे लँग्वेज स्टडीचा. एकूण 10 गुणांचे प्रश्न तुम्हाला लँग्वेज स्टडीवरती विचारले जाणार आहेत. त्यानंतर बघा दुसरा सेक्शन असणार आहे तुमचा टेक्स्चुअल पॅसेजचा. एकूण 20 गुणांचे प्रश्न तुम्हाला टेक्स्चुअल पॅसेजवरती विचारले जाणार आहेत. त्यानंतर बघा तिसरा सेक्शन असणार आहे तुम्हाला पोएट्री सेक्शन. एकूण 10 गुणांचे प्रश्न तुम्हाला पोएट्री सेक्शनवरती विचारले जाणार आहेत. त्यानंतर बघा चौथा सेक्शन असणार आहे तुम्हाला नॉन टेक्स्चुअल पॅसेजचा. एकूण 15 गुणांचे प्रश्न तुम्हाला नॉन टेक्स्चुअल पॅसेज या सेक्शनमध्ये तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर बघा पाचवा आणि शेवटचा रायटिंग स्किल्स हा सेक्शन तुम्हाला एकूण 25 गुणांसाठी असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुमचा एकूण पेपर 80 गुणांचा 5 सेक्शनमध्ये डिव्हाइड केलेला असणार आहे. आता बघा ह्या प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत आणि कशा पद्धतीची मार्किंग स्कीम असणार आहे ते आता आपण समजून घ्या. तर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला सेक्शन असणार आहे लँग्वेज स्टडीचा. तर बघा हा सेक्शन एकूण 10 गुणांसाठी असणार आहे. खूप सोपा सेक्शन असतो आणि ह्या सेक्शनमध्ये तुमचे 10 गुण हे फिक्स असतात. आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न हे परीक्षेत विचारले जातात. तर बघा ह्या सेक्शनमध्ये पहिला प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 1A. हा प्रश्न डू ॲज डायरेक्टेड असा तुम्हाला दिलेला असतो. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकूण 6 सब क्वेश्चन दिले जातात. 6 पैकी कुठलेही 4 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात आणि हा प्रश्न तुमचा 8 गुणांसाठीचा असतो. आता बघा हे सब क्वेश्चन कशा पद्धतीचे असतात ते आता आपण बघूया. तर बघा पहिला सब क्वेश्चन असतो तुम्हाला कंप्लीट द वर्ड युजिंग अ प्रॉपर लेटर. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठीचा असतो. आता बघा हा क्वेश्चन कशा पद्धतीने असतो किंवा ह्या प्रश्न प्रकारामध्ये कसे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर बघा पहिला सब क्वेश्चन आहे तुम्हाला कंप्लीट द वर्ड युजिंग अ प्रॉपर लेटर. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 वर्ड्स दिले जातात आणि त्या वर्ड्समध्ये एक लेटर हे मिसिंग असतं. ते लेटर तुम्हाला प्रॉपर फिलअप करायचं असतं. तर अशा पद्धतीचा तुमचा पहिला प्रश्न असतो. त्यानंतर बघा दुसरा सब क्वेश्चन असतो तुम्हाला पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 वर्ड्सच्या 2 अरेंजमेंट दिले जातात. दोन्ही अरेंजमेंटला करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला अरेंज करायचे असतात. हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असतो. त्यानंतर बघा तिसरा सब क्वेश्चन असतो तुम्हाला पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जातं. त्या सेंटेन्सला प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स यूज करून ते सेंटेन्स तुम्हाला रिराईट करायचं असतं. हा क्वेश्चन असतो तुम्हाला 2 मार्क्ससाठी. त्यानंतर बघा चौथा सब क्वेश्चन असतो तुम्हाला मेक अ न्यू वर्ड. तुम्हाला एक वर्ड दिला जातो. त्या वर्ड्समधील लेटरचा वापर करून तुम्हाला नवीन वर्ड्स तयार करायचे असतात. हा देखील प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असतो. त्यानंतर बघा पाचवा सब क्वेश्चन असतो तुम्हाला राईट रिलेटेड वर्ड्स फॉर अ गिव्हन वर्ड. तुम्हाला एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दाशी रिलेटेड तुम्हाला दुसरे वर्ड्स लिहायचे असतात. उदाहरणार्थ बघा जर तुम्हाला स्कूल हा वर्ड दिलेला आहे, त्या वर्डशी रिलेटेड तुम्हाला शब्द लिहायचे असतात. उदाहरणार्थ स्कूल या शब्दाशी रिलेटेड तुम्ही काय लिहू शकतात? टीचर, स्टुडंट, बेंच, ब्लॅकबोर्ड अशा पद्धतीने तुम्हाला रिलेटेड वर्ड्सही लिहायचे असतात. तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असतो. त्यानंतर बघा 6वा सब क्वेश्चन असतो तुम्हाला कंप्लीट द वर्ड चेन. तर बघा खूप सोपा क्वेश्चन असतो. कंप्लीट द वर्ड चेन या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक वर्ड दिला असतो आणि त्या वर्डच्या एंडिंग लेटरने स्टार्ट होणारे न्यू वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतात. हा देखील प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असतो. तर बघा अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला असणार आहे.
यामध्ये तुम्हाला 6 सब क्वेश्चन दिलेले असतील. 6 पैकी कुठलेही 4 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील. यानंतर बघा लँग्वेज स्टडी ह्या सेक्शनमध्ये दुसरा प्रश्न असतो तुम्हाला क्वेश्चन नंबर 1B. हा क्वेश्चन देखील तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड असा तुम्हाला विचारला जातो. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकूण 3 सब क्वेश्चन दिले जातात. त्यापैकी कुठलेही 2 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. हा प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठीचा असतो. आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असतात. तर बघा या प्रश्न प्रकारामधला पहिला सब क्वेश्चन असतो तुम्हाला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग अ गिव्हन फ्रेज. तर बघा या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक फ्रेज दिली जाते. त्या फ्रेजचा वापर करून तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स हे बनवायचं असतं. हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी असतो. त्यानंतर बघा दुसरा सब क्वेश्चन असतो तुम्हाला ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द गिव्हन सेंटेन्स. तुम्हाला एक क्लॉज दिला जातो किंवा इनकम्प्लीट सेंटेन्स तुम्हाला दिलं जातं. त्या सेंटेन्सला तुम्हाला एक्सपांड करायचं असतं मिनिंगफुल सेंटेन्समध्ये. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी असतो. त्यानंतर बघा तिसरा सब क्वेश्चन असतो तुम्हाला ॲड प्रेफिक्स ऑर सफिक्स टू अ गिव्हन वर्ड. हा क्वेश्चन देखील तुम्हाला 1 मार्क्ससाठी असतो. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक वर्ड दिला जातो. त्या वर्डला प्रेफिक्स किंवा सफिक्स ॲड करून तुम्हाला मिनिंगफुल वर्ड हा तयार करायचा असतो. तर बघा अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 1B तुम्हाला असणार आहे. या क्वेश्चनमध्ये 3 प्रश्न दिले जातील. 3 पैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असणार आहे. तर बघा हा होता तुमचा पहिला सेक्शन लँग्वेज स्टडीचा. टोटल हा सेक्शन 10 मार्क्ससाठी असतो. तर बघा 10 मार्क्ससाठी कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात ते आता आपण बघितले. यानंतर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा दुसरा सेक्शन असतो टेक्स्चुअल पॅसेजचा. तर बघा हा सेक्शन टोटल 20 मार्क्ससाठीचा असतो. तर बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन हे विचारले जातात. क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 2B. दोन्ही क्वेश्चन तुम्हाला 10 गुणांसाठी असतात. आता बघा टेक्स्चुअल पॅसेज हा सेक्शन कशा पद्धतीने असतो. तर बघा ह्या सेक्शनमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढे पण चॅप्टर दिलेले आहेत त्या चॅप्टरपैकी कुठल्यातरी एका चॅप्टरचा छोटासा पॅसेज तुम्हाला परीक्षेत दिला जातो आणि त्या पॅसेजशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात. आता ते प्रश्न कशा पद्धतीने असतात ते आता आपण बघूया. तर बघा तुमचा पहिला क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 2A. हा क्वेश्चन असणार आहे तुम्हाला रीड अ गिव्हन पॅसेज अँड सॉल्व. हा क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठीचा असणार आहे. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकूण 5 सब क्वेश्चन दिले जातात. ते कशा पद्धतीने असतात तर बघा क्वेश्चन असणार आहे तुम्हाला A1, A2, A3, A4 आणि A5. सगळे क्वेश्चन्स तुम्हाला 2 मार्क्ससाठीचे असणार आहेत. तर बघा हे क्वेश्चन टाइप्स हे सेम असतात दोन्ही पॅसेजसाठी. तर बघा पहिला जो पॅसेज असणार आहे क्वेश्चन नंबर 2A मध्ये यासाठी पहिला सब क्वेश्चन असणार आहे तुम्हाला A1 सब क्वेश्चन. यामध्ये फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू आणि फॉल्स वरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर बघा A2 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला कंप्लीट द वेब. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर A3 क्वेश्चन तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती विचारलं जाईल. यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स किंवा रायमिंग वर्ड्स असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर बघा A4 सब क्वेश्चन असतो तुम्हाला ग्रामरशी रिलेटेड. तर बघा यामध्ये सोपे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. जसं की टेन्सेस हा टॉपिक आहे. त्यानंतर ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आहे. त्यानंतर ॲड अ क्वेश्चन टॅग आहे. फ्रेम WH क्वेश्चन आहे. असे सोपे टॉपिक्स ग्रामरशी रिलेटेड तुम्हाला पॅसेजवरती विचारले जातात. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी असतो. त्यानंतर बघा A5 क्वेश्चन असतो तुम्हाला राईट अ ॲन्सर इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला मराठीमध्ये जसं स्वमत असतं तसंच हा क्वेश्चन असतो. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी असतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या पॅसेजवरती 10 मार्क्ससाठी क्वेश्चन हे विचारले जातील. तर बघा यामध्ये बरेचसे विद्यार्थी गोंधळ कुठे करतात तर यामध्ये ग्रामर सेक्शनमध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे 2 मार्क्स हे कट होतात. तर बघा आपल्या चॅनलवरती इंग्लिश ग्रामरवरती मी एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ग्रामरचे टॉपिक जे तुम्हाला 10वी मध्ये इंग्लिश विषयासाठी इम्पॉर्टंट आहे सर्व टॉपिक्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. तर बघा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. यानंतर बघा सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज. या सेक्शनमध्ये दुसरा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 2B. हा क्वेश्चन असतो रीड अ गिव्हन पॅसेज अँड सॉल्व. हा क्वेश्चन नंबर 2A सारखाच असतो. फक्त या ठिकाणी तुमचा पॅसेज हा बदललेला असतो. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठी असतो. या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला 5 सब क्वेश्चन हे विचारले जातात. तर बघा हे सर्व क्वेश्चन वरील पॅसेज सारखेच असतात. फक्त या ठिकाणी तुमचा पॅसेज बदलतो. तर बघा अशा पद्धतीने तुमचा सेकंड सेक्शन असणार आहे टेक्स्चुअल पॅसेजचा. टोटल हा सेक्शन 20 मार्क्ससाठीचा असतो. तर बघा ह्या सेक्शनचा अभ्यास करताना फक्त तुमचं टेक्स्टबुक तुम्हाला डीपली 2 ते 3 वेळा रीड करायचं असणार आहे. तुम्ही इझिली ह्या सेक्शनमध्ये 20 मार्क्स हे स्कोर करू शकतात आणि तुम्हाला एक्स्ट्रामध्ये ग्रामर अभ्यासायचं असणार आहे. तर बघा हा होता तुमचा सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेजचा. यानंतर बघा प्रश्नपत्रिकेमध्ये तिसरा सेक्शन असतो तुम्हाला पोएट्री सेक्शन. हा सेक्शन तुम्हाला 10 मार्क्ससाठीचा असतो. तर बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्ही जेवढ्या पण पोएम्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अभ्यासलेला आहे त्यावरती तुम्हाला क्वेश्चन हे विचारले जातात. तर बघा या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 3A आणि क्वेश्चन नंबर 3B. हे दोन्ही सब क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठीचे असतात. ज्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन असतो तुम्हाला क्वेश्चन नंबर 3A. या क्वेश्चनमध्ये
रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज असा तुम्हाला प्रश्न हा विचारला जातो. तर बघा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला पोएम दिली असते आणि पोएमशी रिलेटेड हे 3 सब क्वेशन तुम्हाला सोडवायचे असतात. तर बघा हे सब क्वेशन 5 मार्क्ससाठीचे असतात. तर बघा क्वेशन कशा पद्धतीने असतात ते आता आपण बघूया. तर बघा पहिला क्वेशन असणार आहे तुम्हाला A1 क्वेशन फिल इन द ब्लँक्स. तर बघा हा क्वेशन तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. याचे आन्सर्स तुम्हाला पोएममध्ये बघून लिहायचे असतात. त्यानंतर बघा A2 क्वेशन असतो तुम्हाला कंप्लीट द वेब किंवा कंप्लीट द डायग्राम. हा देखील क्वेशन तुम्हाला 2 मार्क्ससाठीचा असतो. त्यानंतर A3 क्वेशन असतो तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती. तर बघा हा क्वेशन 1 मार्क्ससाठीचा असतो आणि यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला रायमिंग वर्ड्स विचारले जातात. तर बघा अशा पद्धतीने क्वेशन नंबर 3A तुमचा 5 मार्क्ससाठीचा असतो. यानंतर बघा सेक्शन 3 मध्ये तुमचा पुढचा सब क्वेशन असतो क्वेशन नंबर 3B. हा क्वेशन तुम्हाला ॲप्रिसिएशन वरती विचारला जातो. हा क्वेशन 5 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये तुम्हाला पोएमचं ॲप्रिसिएशन हे लिहायचं असतं. तर बघा यासाठी देखील तुम्हाला पोएम ही प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली असते आणि त्याशी रिलेटेड तुम्हाला ॲप्रिसिएशन ही लिहायचं असतं. आता बघा बरेचसे विद्यार्थी ॲप्रिसिएशन कसं लिहायचं यामध्ये गोंधळ करतात. तर बघा बरेचसे विद्यार्थी ॲप्रिसिएशन हे पॅसेजच्या फॉर्मॅटमध्ये लिहितात. पण बघा मी तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायची एक सोपी ट्रिक सांगतो. तुम्हाला पॉइंट फॉर्मॅटमध्ये ॲप्रिसिएशन लिहायचे. कारण बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲप्रिसिएशन जेव्हा पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहितात तेव्हा मार्क्स कमी मिळतात. पण जेव्हा तुम्ही पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये ॲप्रिसिएशन लिहिणार तेव्हा तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स हे मिळतात. त्यामुळे पॉइंटमध्येच ॲप्रिसिएशन तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता बघा ते कशा पद्धतीने लिहायचं, तर सगळ्यात आधी तुम्हाला पोएमचं टायटल ॲज इट इज पोएममध्ये पाहून लिहायचं असणार आहे. त्यानंतर त्या पोएमचे पोएट कोण आहेत हे देखील तुम्हाला ॲज इट इज पोएममध्ये बघून लिहायचं असणार आहे. त्यानंतर त्या पोएमची राईम स्कीम तुम्हाला लिहायची असणार आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर त्या पोएममध्ये फिगर ऑफ स्पीच कोणती यूज केलेली आहे ते तुम्हाला लिहायचं असणार आहे 1 मार्क्ससाठी. आणि शेवटी तुम्हाला त्या पोएमचा सेंट्रल आयडिया किंवा थीम लिहायची असणार आहे 2 मार्क्ससाठी. अशा पद्धतीने 5 मार्क्ससाठी तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं असणार आहे. तर बघा हा होता तुमचा सेक्शन 3 पोएट्री सेक्शन. हा सेक्शन टोटल 10 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये 2 सब क्वेशन विचारले जातात. दोन्ही सब क्वेशन 5-5 मार्क्ससाठीचे असतात. ज्यामध्ये पहिल्या सब क्वेशनमध्ये तुम्हाला पोएम दिली जाते आणि पोएमशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. आणि दुसऱ्या सब क्वेशनमध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं असतं. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पोएट्री सेक्शन असणार आहे 10 मार्क्ससाठी. यानंतर बघा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये चौथा सेक्शन असतो नॉन टेक्च्युअल पॅसेजचा. तर बघा हा सेक्शन तुम्हाला 15 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये देखील तुम्हाला 2 सब क्वेशन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 4A आणि क्वेश्चन नंबर 4B. तर बघा क्वेश्चन नंबर 4A असतो तुम्हाला रीड अ गिव्हन पॅसेज अँड सॉल्व. हा क्वेश्चन 10 मार्क्ससाठीचा असतो. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला टेक्च्युअल पॅसेजवरती जसा क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केले सेम तसाच क्वेश्चन असतो. फक्त या ठिकाणी तुम्हाला नॉन टेक्च्युअल पॅसेज प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला 5 सब क्वेश्चन हे दिले जातात. तर बघा प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठीचा असतो. ज्यामध्ये A1 क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू आणि फॉल्ससाठी असतो. A2 क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट द वेबसाठी असतो. A3 क्वेश्चन व्होकॅब्युलरीवरती. A4 क्वेश्चन ग्रामरवरती आणि A5 क्वेश्चन आन्सर इन युअर 1 वर्डसाठी. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 4A हा 10 मार्क्ससाठी दिलेला असतो. हाच क्वेश्चन तुम्हाला टेक्च्युअल पॅसेजवरती सेम पाहायला मिळतो. यानंतर बघा सेक्शन 4 नॉन टेक्च्युअल पॅसेज. यामध्ये तुमचा सेकंड सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 4B. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला समरी रायटिंग ही करायची असते. तर बघा 5 मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन असतो. जो तुम्हाला नॉन टेक्च्युअल पॅसेज प्रोव्हाइड केलेला आहे त्या नॉन टेक्च्युअल पॅसेजची तुम्हाला 9 ते 10 ओळींमध्ये शॉर्ट समरी लिहायची असते. तर बघा बरेचसे विद्यार्थी समरी लिहिताना गोंधळ करतात. पण बघा यावरती देखील आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला नॉन टेक्च्युअल पॅसेजचा सेक्शन 15 मार्क्ससाठी क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला असतो. यानंतर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5वा आणि शेवटचा सेक्शन असतो रायटिंग स्किल्सचा. तर बघा टोटल 25 मार्क्ससाठी तुम्हाला रायटिंग स्किल्सवरती क्वेश्चन हे विचारले जातात. तर बघा ज्या विद्यार्थ्यांना रायटिंग स्किल्सची भीती वाटते त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण आपल्या चॅनलवरती रायटिंग स्किल्सवरती वन शॉट व्हिडिओ अपलोड केलेले आहे. ज्यामध्ये रायटिंग स्किल्समध्ये तुम्हाला क्लास 10 इंग्लिश या विषयासाठी जेवढे पण इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत सर्व टॉपिक्स मी कव्हर केलेले. त्या देखील व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो देखील व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकतात. तर बघा क्वेश्चन पेपरमध्ये तुमचा सेक्शन 5 असतो रायटिंग स्किल्सचा. तर बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 3 सब क्वेश्चन हे विचारले जातात. आता ते कशा पद्धतीने असतात ते आता आपण बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 5. तर हा क्वेश्चन असतो तुम्हाला सॉल्व्ह द गिव्हन ॲक्टिव्हिटीज. तर बघा हा क्वेश्चन असतो तुम्हाला 10 मार्क्ससाठी. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन दिले जातात. आता ते कशा पद्धतीने असतात ते आता आपण बघूया. तर बघा क्वेश्चन 5 मध्ये ए सब क्वेश्चन असतो तुम्हाला लेटर रायटिंगसाठी. तर बघा ह्या सब क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 लेटर दिले जातात. त्यापैकी कुठलंही एक लेटर तुम्हाला लिहायचं असतं. म्हणजेच बघा A1 लेटर असतं तुम्हाला फॉर्मल लेटर आणि A2 लेटर असतं इनफॉर्मल लेटर.
या दोन्ही लेटरपैकी एक लेटर तुम्हाला 5 मार्क्ससाठी लिहायचं असणार आहे. तर बघा हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 5A. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5B असतो तुम्हाला सॉल्व्ह एनी वन ॲक्टिव्हिटी. तर बघा ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये देखील तुम्हाला डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच या दोन्ही ॲक्टिव्हिटीपैकी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला 5 मार्क्ससाठी सॉल्व्ह करायची असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर 5 असणार आहे. यामध्ये लेटर रायटिंग आणि डायलॉग रायटिंग हे दोन्ही क्वेश्चन खूप ईझी असतात. तुम्ही दोन्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात. यानंतर बघा सेक्शन 5 रायटिंग स्किल्स या सेक्शनमध्ये 6वा प्रश्न असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवरती. हा क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये देखील तुम्हाला 2 सब क्वेश्चन दिले जातात. तर बघा पहिला सब क्वेश्चन असतो तुम्हाला क्वेश्चन नंबर 6A. हा क्वेश्चन असतो तुम्हाला सॉल्व्ह एनी वन ॲक्टिव्हिटी. तर बघा ह्या सब क्वेश्चनमध्ये तुम्हाला A1 क्वेश्चन असतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सलेशनसाठी आणि दुसरा क्वेश्चन असतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल ट्रान्सलेशनसाठी. आता बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे काय? तर बघा तुम्हाला पॅसेज दिला जाईल आणि त्या पॅसेज फॉर्मॅटला तुम्हाला नॉन व्हर्बल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे तुम्ही चार्ट्स यूज करू शकतात, वेब डायग्राम यूज करू शकतात, टेबल फॉर्मॅट यूज करू शकतात अशा पद्धतीने. आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल फॉर्मॅट म्हणजे काय? तर तुम्हाला एक तर वेब डायग्राम दिली असेल किंवा टॅब्युलर फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन दिली असेल, ती तुम्हाला पॅसेज फॉर्मॅटमध्ये कव्हर अप करायची असणार आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये दोन्ही क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचं असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6B असणार आहे तुम्हाला सॉल्व्ह एनी वन ॲक्टिव्हिटी. या सब क्वेश्चनमध्ये बघा तुम्हाला न्यूज रिपोर्ट किंवा डेव्हलपिंग अ स्टोरी या दोन्ही सब क्वेश्चनपैकी एक सब क्वेश्चन अटेम्प्ट करायचं असणार आहे. तर बघा क्वेश्चन 6 मध्ये तुम्ही नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल हे दोन्ही क्वेश्चन इझिली अटेम्प्ट करू शकतात आणि क्वेश्चन नंबर 6B मध्ये तुम्ही न्यूज रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतात. तर बघा हे दोन क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकतात. तर बघा क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला असणार आहे 10 मार्क्ससाठी. यानंतर बघा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये लास्ट क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 7. हा क्वेश्चन तुम्हाला ट्रान्सलेशनसाठी असणार आहे. तर बघा क्वेश्चन 7 हा तुमचा 5 मार्क्ससाठीचा असणार आहे. यामध्ये 3 सब क्वेश्चन दिलेले असतात. ज्यामध्ये पहिला सब क्वेश्चन असतो तुम्हाला ट्रान्सलेट अ वर्ड इन मराठी. यामध्ये बघा तुम्हाला 4 वर्ड्स दिले जातात. त्याला मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं. हा क्वेश्चन असतो तुम्हाला 2 मार्क्ससाठी. यानंतर बघा क्वेश्चन नंबर B असतो तुम्हाला ट्रान्सलेट अ गिव्हन सेंटेन्स इन मराठी. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जातात. 4 पैकी कुठलेही 2 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. हा क्वेश्चन असतो तुम्हाला 2 मार्क्ससाठी. यानंतर बघा क्वेश्चन नंबर C असतो ट्रान्सलेट अ गिव्हन प्रोव्हर्ब इन मराठी. हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये बघा तुम्हाला 2 प्रोव्हर्ब दिले जातात. 2 पैकी कुठलं तरी एक प्रोव्हर्ब तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 हा 5 मार्क्ससाठी दिलेला असतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला 25 मार्क्ससाठी रायटिंग स्किल्सवरती क्वेश्चन हे विचारले जातात. यामध्ये बघा कुठले क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे, कुठले नाही करायचे ते देखील मी तुम्हाला समजून सांगितले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा इंग्लिश या विषयाचा पेपर तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी असणार आहे. तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पेपर पॅटर्न हा समजून घेतला. कसे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात, कोणते प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे असते आणि पेपरचं स्वरूप कशा पद्धतीने असतो, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.